ओडिशाच्या पवित्र पुरी नगरीमध्ये भगवान जगन्नाथ आणि त्यांची बहीण सुभद्रा आणि बंधू बलभद्र यांच्या वार्षिक रथयात्रेला मोठ्या भक्तिमय आणि उत्साही वातावरणात प्रारंभ झाला आहे. आषाढ शुद्ध द्वितीयेला सुरू होणारा हा उत्सव केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील लाखो भाविकांना आकर्षित करतो. यावर्षी सुमारे 30 लाखांहून अधिक भाविक या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी पुरीमध्ये दाखल झाले आहेत. जय जगन्नाथ जय जय घोषाने पुरी नगरी दुमदुमून गेली आहे. पौराणिक कथेनुसार एकदा भगवान श्रीकृष्णाची बहीण सुभद्राने नगर भ्रमणाची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा भगवान जगन्नाथ आणि बलभद्र यांनी तिला रथावर बसवून गुंडीच्या मंदिरापर्यंत नेलं आणि तिथे 7 दिवस वास्तव्यसुद्धा केलं. याच घटनेपासून रथयात्रेची परंपरा सुरू झाली असं परंपरा मानते. या रथयात्रेत भगवान बलभद्रांचा तालध्वज रथ, देवी सुभद्रेचा दर्पदलन रथ आणि भगवान जगन्नाथांचा नंदी घोष रथ असे 3 पवित्र रथ असतात. ही रथयात्रा एकूण 12 दिवस चालणार असून 8 जुलै रोजी नीलाद्री विजय या परतीमुळे या यात्रेची सांगता होईल.